पत्रिकेत मंगळ आहे. हे जर लग्न झालं ना तर तुझ्या आयुष्याला धोका आहे. सत्य दादा, तू लगेच वाईट वाटून नको घेऊस. काय ना काहीतरी उपाय निघेलच ना. मला काहीतरी गडबड वाटते बघ. काय गडबड वाटते तुला? हे बघ, वाघमाऱ्यांच्या पत्रिकेत जर मंगळ असेल तर तो आधीपासूनच असेल ना. अचानक तर आला नसेल. आणि चुकून का होईना वाघमाऱ्यांचं माझं लग्न तर झालं. एवढे दिवस ते माझ्या बरोबर होत्या. तेव्हा माझ्या जीवावर कुठलं संकट आलं नाही. उलट त्यांच्याच जीवावर संकट आलं. आणि जेव्हा माझ्या जीवावर संकट आलं तेव्हा एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा वाघमाऱ्यांनी माझा जीव वाचवलाय. मग हे गुरुजी असं का म्हणतात अचानक की वाघमाऱ्याच्या पत्रिकेत मंगळ आहे? तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे रे. सत्या, तुझं मंजूवर खरंच प्रेम आहे ना? होय पप्पा. मग जर मंजूवर खरंच प्रेम करत असशील ना तर या पत्रिकेवर अजिबात विश्वास ठेवू नकोस. प्रेमावर विश्वास ठेव. तेच सगळे गेलं खड्ड्यात. आता मंगळ आडवा येऊ दे नाही तर ग्रह मला आडवी येऊ दे. लग्न करणार तर वाघमाऱ्यांशीच, संपला विषय. शाब्बास. ते बघितलं का? ती म्हणजे अजून नाही आली. तिच्या मनासारखंच वागायला लागली आहे ती. सत्यालाच भेटायला गेली असणारी. आणि तुझ्या मम्मी साहेबाच्या नात्या लागून पड. त्यांच्याकडे काहीच अपेक्षा ठेवू नको. त्यांनी काहीच होणार नाही. ते मंजूला बोल बघतं काय बोलायचं ते. हा बघा, शेवटी जे झालं ते झालं. आता त्याचा विचार नाही करायचा. बिचाऱ्या मंजूला किती त्रास दिलाय आपण. आणि तिने बी लय सहन केलं. चुकलंयच आपलं. काय बोलते तू? हा बघा, जी खरं आहे का नाही तीच बोलत्या. आपल्याकडनं लय मोठी चूक झाली आहे मंजूला त्रास देऊन. हा ग बाया मंजू. हा हा आलीस का? अगं कुठे होतीस एवढा उशीर? किती वाट बघत बसली होती मी. सत्याला भेटाय गेली होतीस काय? वय सत्याला भेटायला गेली. अगं मग सांग की तस. लाजतेस कशा पाहिजे एवढी? हा, आता ते होणाराचा नवरा आहे तुझा म्हणल्यावर कशाला लाजायचे? लगीन ठरलंय आता. सांगायचं सरळ सत्याला भेटाय गेली होती म्हणून. बर ती जाऊन दे. मी तर काय म्हणते म्हणजे माहिती आहे का, त्याला का नाही एक दिवस जेवायलाच बोलव. केळवण घालते की तुमच्या दोघांचं. बर ती केळवणाचं बघू नंतर. आता तुला जेवाय वाढते. दमून आली असशील ना. चल चल, भूक लागली असेल तुला. ये बस निवांत आणि बस. मी तुला जेवायला वाढून आणते. बाबा तुला दे. अगं थांब 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 की मी भरवते तुला. अगं नको मी खात. अगं नको म्हणजे. काका वडील नाहीत ना. वडील नाहीत ना तिला म्हणून. बया 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 बया. आज सूर्य कुठे उगवलाय? का सूर्यच उगवला नाही आज? हा, नाही म्हणलं लयच प्रेम होतो चाललंय आत्याचं आपल्या भाचीवर. दिदे, तू अजिबात विश्वास ठेवू नको हिच्यावर. कसं आहे ना, एवढ्या प्रेमानं भरवते म्हणजे काहीतरी मिसळलं असणार आहे जेवणात. आमरे अगं असं काय बोलतेस? मी का असं करेन सांग बरं? नाही म्हणजे तुला माझ्यावर संशय येणं साहजिकच आहे. पापच तशी घडली ती माझ्या हातनं. पण मला आता माझ्या पापांची उपरती झाली आमरे. मला आता माझ्या बाच्चीची सेवा करायच्या
तिची सेवा करून मला माझं पाप फेडायचंय. मला करून दे तिची सेवा. फेरत नाही. अगं काय नाटक चाललंय. बघा अहो, तुम्ही तरी विश्वास ठेवा की माझ्यावर. म्हणजे खरंच माफ कर मला. माझ्या भावाची पोरगी असून सुद्धा मी तुझ्या बरोबर इतकं चुकीचं वागले. तुला लय त्रास दिला मी. पण मला माझ्या चुकांचा लय पश्चाताप होतोय बघ. आते अगं चक्क रत्ना काटे स्वतःच्या हाताने माफी मागतात. कसं काय गाते? अगं आमरे, मी जेव्हा जेलात होती का नाही तेव्हा मी लई विचार केला. ती मी काय म्हणते ती नाही वे आतल्यात विचार करतात. आतल्यात आत्मचिंतन. हा, मी लय आत्मचिंतन केलं. तेव्हा मला कळलं की मी लय पाप केलंय, मंजीला लय त्रास दिलाय. पण बघ की मी माझ्या चुकीने जेलात गेले, पण मंजीने मोठ्या मनानं मला सोडवून आणलं. म्हणून माफी मागते मी. म्हणजे तसे लय उपकार झाले बघ आमचं. आते, जे झालं ते विसरून जात. हा, दे इकडे ताट. मी जेवते अजून. दे. सत्या, मम्मी हे बघ, मी माझा निर्णय तुला आधीच सांगितलाय. आणि तरी बी तुला त्याच विषयावर बोलायचं असेल तर नाही बोलायचं मला. हे बघ सत्या, तू तुझा निर्णय घेतलायस, पण एक गोष्ट लक्षात ठेव. त्या पुरीच्या पत्रिकेत मंगळ आहे. आत्ता बरं तू तुझ्या हट्टाने लगीन करशील तिच्याशी, पण उद्या तिच्यामुळे जर तुझ्यावर काही संकट आलं तर काय करायचं? हे माझ्या लेकरा कोकरा वागरा ये सर बस. सत्या, तुला आता आठवत बी नसल, जेव्हा तू लहान होतास का नाही तेव्हा लई आजारी पडला होतास. जे ते तर तुझ्यापेक्षा बी लहान होता. आणि त्या टायमाला तुझं पप्पा बी घरात नव्हतं. तेव्हा आईन मध्यरात्री मी एकटीनं तुला हॉस्पिटलात नेलं आणि समदे धावपळ केली. आता ही समद बोलून दाखवत नाही, पण अशा लई गोष्टी आहेत ज्या मी तुझ्यासाठी एकटीनं सहन केलं. एक आई म्हणून मला तुझी लई काळजी वाटते बघ. आणि आता त्या पोरीच्या येण्याने जर तुला काय झालं तर काय करायचं? मी ते तुझ्या जीवाचं जर कमी जास्त झालं तर माझं कसं होईल सत्या? माझे लेकरा कोकरा वाकरा तुला लहानाचं मोठं करताना लई कष्ट घेतलेत मी. शाळेची फी भरायला पैसे नव्हतं ना, तेव्हा शाळेत जाऊन समजांसमोर हात जोडले. सत्य खरंय माया तुझं. आज सत्या जो कुणी आहे तो फक्त तुझ्यामुळे. सत्याला वाढवण्यात माझ्यापेक्षा जास्त कष्ट तू घेतलेत. सत्या, माया एकदम खरं बोलते. बाप म्हणून जिथं मी कमी पडलो असेल तिथं आई आणि बाप अशा दोन्ही जबाबदाऱ्या तिनं पूर्ण केल्यात. पण म्हणून आयुष्यभर तू फक्त मायाचाच विचार करून आणि तुझ्या आनंदावर विरजन सोडत राहिलास तर हे पण चुकीचं आहे. आता विचार तू कर. बाकी तुला योग्य वाटेल ते तू ठरव.
मम्मी, तू आई म्हणून जे काही केलंस ते सगळं मला मान्य आहे. मी कुठे नाकारतोय ते. आणि तुला जर असं वाटत असेल ना की तुझ्या कष्टांची मला काहीच जाणीव नाही, तर ठीक आहे. तुझा योग गैरसमज दूर करण्यासाठी मी काय करू ते सांग. काय करू मी? वाघमारेशी लग्न करायचा विचार सोडून देऊ? मम्मी, मी एक गोष्ट करू शकतो. एकतर वाघमारेशी लग्न करू शकतो, नाहीतर तुझ्या आनंदासाठी वाघमारेशी लग्न न करता कायमचं बिन लग्नाचं राहू शकतो. यातलं तुला काय पाहिजे आता ते तू ठरव. आणि राहिला प्रश्न मंगळ असल्याचा, मम्मी, जगातल्या प्रत्येक गोष्टीला उपाय आहे. आणि या मंगळाचा उपाय ना मी शोधून काढेन. पण लग्न करेन तर वाघमारेशी, नाहीतर कुणाशीच करणार नाही. सत्या, वाघमारे, आज आपल्या नात्याची नवीन सुरुवात होणार आहे. ही सुरुवात नेहमी गोडच असली पाहिजे. हिच्याशी लग्न करायचंय तुला? एका महिन्यात ही बटाटी एवढी आवडली तुला? माझ्यावर प्रेम होतं ना तुझं? माझ्यासाठी झुरत होतास ना? मी कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे. माझं सत्यजित सुर्वेवर मनापासून प्रेम आहे. आय लव्ह यू सत्या. त्या दिवशी तू मला विचारलंस, आज मी तुला विचारते. सत्यजित सुर्वे, लग्न करशील माझ्याशी? अरे, या मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे. ते जर लग्न झालं ना तर तुझ्या आयुष्याला धोका आहे. लग्न करेन तर वाघमारेशी, नाहीतर कुणाशीच करणार नाही. लय उशीर झालाय. वाघमारे थकून झोपल्या तर नसतील ना? सत्या झोपला तर नसेल ना? प्रचाराच्या कामात लय अडकलाय तो. जाऊ दे, उगाच झोप नाही मोडत त्याची. पण त्या बी माझ्या आठवणीत जागे असतील तर? पण एकदा फोन करून त्यांचा आवाज तर ऐकू शकतो. तेवढीच मला बी छान झोप लागेल.
हॅलो, बोल. काय वाघमारे पण आता तुझं होतात काय तुमचे नाही रिंग बी पूर्ण दिलं नाही तुम्ही. ते सोड, तू कस काय जागा अजून? काय करणार मला झोपच येणं झाल्यावर. का बरं? गुरुजी जे काय बोलले ते सांगावं का वाघमाऱ्यांना. हॅलो सत्या, काय झालं? काही टेन्शन आहे का? नाही नाही काय टेन्शन नाही. मी फक्त हा विचार करत होतो की तुम्ही कशा काय अजून जागे आहे. मला बी झोप येत नव्हती ना. अच्छा झोप येणार होय तुम्हाला बी. जेवण झालं का? हाय. काय होतं मग जेवणात? नेहमीच. नेहमीच होतोय. वाघमारे मी काय म्हणतोय मला ना आत्ता लगेच झोप येऊ शकते बघ म्हणजे एका सेकंद. पण त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. काय करावं लागेल? वाघमारे आय लव्ह यू म्हणा की एकदा. गप्प बस. अहो अहो असं काय करताय? बोला की एकदा, त्याला काय होते? एकदा बोला की वाघमारे, एकदा बोलल्यानं काय होते तेव्हा? सत्या फटके दे ना आता. बरं ठीक आहे, इथं नाही बोलणार ना तुम्ही. मी काम करतो तुमच्या आईंच्या फोनवर फोन करतो, तिथं बोला मग. उगीच लहान मुलांसारखं अट्टक नको कर. अहो हट्ट काय त्याच्यात? आता प्रेम आहे तर सांगायला काय जाते. हमरे अगं काय कसलं गोंधळ चाललाय? घरात कोण शिरलं का काय? नाही काय तुला भास होतोय. झोप. काय नाही कोणाला, झोप. सत्या तू म्हणलं तुम्हाला सरप्राईज द्यावं. आता म्हणजे रोज ड्युटी आहे नाही. चला बसा. वाघमारे मॅडम आला तुमचा स्टॉप. चल येते. ठीक आहे मी पण येतो मग. अरे या मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे. हे जर लग्न झालं ना तर तुझ्या आयुष्याला धोका आहे. वाघमारे आपण नेहमी असंच राहू ना सोबत. हा मग काय झालं? असं काय विचारतोयस? नाही नाही काय नाही, जाऊ द्या. नाही सत्या. सत्या काय झाले? काय लपवतोयस का माझ्यापासून? अहो काय झालं, आपल्या लग्नाचा मुहूर्त काढायला गुरुजी घरी आले होते ना तेव्हा. अरे या मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे. हे जर लग्न झालं ना तर तुझ्या आयुष्याला धोका आहे. आपण उपाय केला असता पण संपूर्ण वर्ष तुमच्या दोघांच्या लग्नाचा योगच नाहीये.
हाय का? म्हणून काय सांगत नव्हतो मी तुम्हाला. सत्य, माझ्यामुळे जर तुझ्या जीवाला धोका असेल तर नको करूया आपण हे लग्न. मी एक वेळ बिना लग्नाची राहील, पण माझ्यामुळे जर तुझा जीव धोक्यात येणार असला तर नको करायला. वाघमारे, हो तुमच्यामुळे का जीव धोक्यात असेल माझा? 3 वेळा मरणाच्या दारातनं परत आणलंय तुम्ही मला. उलट तुम्ही सोबत असाल ना तर सेफ असेल मी. कारण तुम्ही फक्त वाघमारे मॅडम नाही, पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे मॅडम आहे. हा, जर तुम्ही सोबत नसाल तर मला मरण. हा शब्द बी माझ्या समोर काढायचा नाही कधी. ठीक आहे, नाही काढणार. पण तुम्ही आधी हसा बघू. रडू नकास. अहो, लोक बघतील तर काय म्हणतील? सत्यतेच्या होणाऱ्या बायकोला कसं रडवते. हसा जरा. वाघमारे, मला ना 24 तास तुमच्याकडे असंच बघत राहावं असं वाटतं. असं वाटतं की सतत तुमच्या सोबत राहावं. टाकू का मग जेलात? 24 तास बघत बसशील? चालेल की मला. चल येते आता. गधून गाई सुचना गा तुझं काही. जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. अरे पण बलमा, सत्यदादा आणि वाघमारे मॅडम राम सीता आहे. अरे तू हनुमान आहे बघ, हनुमान. आयला का तुझ्यामुळे लग्न ठरलं ना का? आला का? पण तुला पुण्याचं काम केलं बरं का. पुण्य बिण्याचं काय मला माहित नाही, पण सत्य आपला जिगरी दोस्त आहे. त्यासाठी काय बी करू शकतो. मी काय म्हणतोय बलमा, बोल की. तू सेटिंग लावून तेवढा तरफेच आहे, स्वतःची का लावत नाही? अजून किती दिवस त्याच्या गाडीवर फिरणार आहे? आता त्याच्या गाडीवर वाघमारे वहिनी असणार काय? आम्ही त्याला सांग, एका बुक्की त्याच्या तोंडाच्या चिंबोळ्या करीन. तर तुम्ही हल्लीकडे ना लय माझी चेष्टा करताय. तुमचा कार्यक्रम आहे. या सत्यजितराव, या या या. कसे आहात तुम्ही आणि आमच्या होणाऱ्या वहिनी? एकदम बरे आहेत. पण मला जरा काय तर कमी वाटतंय बघ. अरे सांग की मग काय कमी वाटतंय? लगेच आपण रिकाम्या जागा भरू. जिथं कमी तिथं आम्ही. बल मग कसं आहे, आमचं नवीन नवीन प्रेम आहे. मग जरा एकत्र वेळ घालवला पाहिजे रे. त्यात वाघमाऱ्यांची ड्युटी अशी, आमची भेटच होत नाही, काही स्पेशल मुवमेंटच बनत नाही. अरे पण लगीन झाल्यानंतर परत कायम सोबत असणारच आहे की तुम्ही. अरे ते लग्न झाल्यावर, आत्ताच काय. आणि जेव्हापासून गुरुजींनी पत्रिकेचं सांगितलं ना, तेव्हापासून माझं डोकंच फिरलंय बघ. अरे काय बी करून मला वाघमाऱ्यांसोबत जास्त वेळ राहायचा आहे रे. आणि बलमा, मला तर ना त्या गुरुजींच्या पत्रिकेत बी काहीतरी गडबड वाटते. होय रे, मला पण असं वाटतं की गुरुजी आपल्याला काय गंड होत. तुला बी असंच वाटतंय ना? हो. मग तर त्यांना उचलायलाच पाहिजे. संपला विषय. दुसरा आपल्याला ऑप्शनच नाही उचलण्याशिवाय. आणि काय बी करून मला लग्न तर वाघमाऱ्यांचीच करायचं. त्यांना मंगळ असू दे, शनी असू दे, राहू असू दे, नाही तर केतू असू दे. अरे काय बी करून मला वाघमाऱ्यांसोबत जास्त वेळ घालवायचा रे. 24 तास त्यांच्या बरोबर राहायचंय. होय का? मग तुला पोलिसात भरती व्हावं लागेल. म्हणजे तुम्ही दोघं पण बंदोबस्तला जाल ना 24 तास. त्याची काय गरज नाही बलमा. याच्यापेक्षा जास्त भारी आयडिया मला वाघमाऱ्यांनी स्वतः दिल्या. हा,